वडार समाजाचा जरी असला तर माणूसच आहे. वडार समाजाचा असलं तर एक आईचं बाळच होता. तो पण बाळातीन बाईला सोडले नाहीत, छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत. माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून, पायावरती उभारून 2-2 पोलीस, 4-4 पोलीस जर उभारून मारतेत माझ्या बहिणीला, त्या वचेलाबाई मानवतेला. आज बहिणीच्या अंगावरती एवढं उभारून जर मारल्यात आज बाईला, माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी, माझ्या बंधवाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी. विचार करायची गोष्ट आहे. ऐकू वाटत नाही, पर उरावर धोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज. अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या, माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे. आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला ही दाबादाबी करून सगळं जिकडल्या जिकडे केले असते. किती नेते आले, किती आमदार खासदार आले, पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत. सगळे बघून येऊन बघून गेले. स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्यात. मला या कुठल्या सरकारावर विश्वास नाही, कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही. माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा विश्वास आहे. यानेच न्याय मिळवून देतात मला. यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही तर कुणी मला न्याय मिळवून देणार नाही.